मनुष्याने प्रयत्नपूर्वक 4 गोष्टी अंगी बांधल्या पाहिजेत. कुठकुठल्या? सद्विद्या, सद्बुद्धी, सद्प्रेरणा आणि सदाचार. या 4 गोष्टींनी युक्त जो शंकराची आराधना करतो त्याचाच जन्म सफळ होतो, त्याचीच भक्ती सफळ होते, त्याचं ज्ञान सफळ होतं आणि त्यालाच शंकरांचे पाय दिसतात. शंभोत्वत्पाद दर्शना. ही शिवपुराणाची कथा ऐकली, सुतमुनींचे पाय धुतले आणि पुढे सांगितलं ते ऋषीमुनी प्रयाग क्षेत्री ध्यानस्थ बसले. अहम ब्रह्मास्मी ब्रह्मैव अहमस्मी इति नाम समाधी. शिवपुराणाची कथा ऐकल्यावर काय लागते? मोठ्याने सांगा. समाधी लागते. काय लागते? तुम्हालाही लागली नाही, मलाही लागली नाही. याचा अर्थ असा आहे की एका औषधाच्या डोसने आपल्यावरती परिणाम झाला नाही, मग आपल्याला औषधाची पॉवर वाढून घ्यावी लागेल. 1 वेळा घेऊन जमलं नाही, 2 वेळा घ्यावं लागेल. पण डॉक्टर औषध देणारा भक्कम असेल आणि औषधाची जबाबदारी डॉक्टर घेणार असतील तर आपण औषध घ्यायला घाबरायचं? मग तुम्हाला तर 5-5, 6-6 डॉक्टर आम्ही दिले. भास्कर काका लोखंडे आहेत, मुरलीधर काका आहेत आमचे, त्र्यंबक काका आहेत आमचे, इमू राणे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. हे आपल्याला शिवपुराणाची कथा परत कुठल्या तरी शिवक्षेत्री ऐकण्याचा काय आणतील? योग आणतील. हा योग त्यांनी आणावा अशी त्यांच्या चरणी मी काय करतो? प्रार्थना करतो. भागवत कथेतला एक श्लोक म्हणतो, सगळ्या गोपी कृष्णाला म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. या भूतलावरती काही माणसं हे भूरिदा जनाः असतात. काय असतात? भूरिदा जनाः. भूरिदा जना म्हणजे काय? लोकोपयोगी कार्य करून जातात. त्यांचं कार्य लक्षात येण्यासाठी ते कालांतराने जिवंतही राहत नाही, पण त्यांचं कार्य या भूतलावरती शिल्लक राहतं. उदाहरणार्थ, हे एवढं सर्वांग सुंदर मल्लिकार्जुनाचं मंदिर कोणी बांधलंय? अनामिक मनुष्य. त्या काळात त्याचं नाव सगळ्यांना माहिती असेल, आज कोणाला माहिती आहे का? पण त्याने ते मंदिर बांधलं म्हणून आपण त्वरेने 20 रुपये सीट देऊन रिक्षेत बसून तिथपर्यंत पोहोचतो. 1-1.5 किलोमीटर मंदिरात चालतो. लक्षात ठेवा, त्याने मंदिरच बांधलं नसतं तर. मग त्याने मंदिर बांधलं म्हणून आपल्याला दर्शन सुखकर झालं, त्याचे उपकार विसरून चालेल का? आपल्याला नाव नसेल माहिती. मग तो भूरिदा जना, तो जो कोणी मंदिर बांधणार आहे तो कोण आहे? भूरिदा जना. तुम्ही पाताल गंगेत स्नानाला गेले, त्या स्नानाला रोपवेतनं खाली उतरले, पण 5-50 पायऱ्या उतराव्या लागतात. ज्या कोणी त्या पायऱ्या बांधल्या, आत्ता त्या सरकारने बांधल्यात, पण आधी दगडी पायऱ्या होत्या. दगडावर दगड रचून कोणीतरी वाट निर्माण करून ठेवलेली होती. त्या वाट निर्माण करणाऱ्या माणसाला मी ओळखत नाही, तो समोर बसला असेल तरी मला माहिती नाही. जुनी गोष्ट सांगतो, पण त्याचे कष्ट विसरून आपल्याला जमेल का हो? तो भूरिदा जना आहे. त्याच्यामुळे 1000 लोकांचं स्नान काय झालं? सुखकर झालं. मग या भूतलावरती काही माणसं भूरिदा जना असतात. आपल्याला या श्रीशैल्यमला काय काम होतं? आपल्याला फक्त वेळा माहिती होता. 7 वाजता चहा, 8 वाजता नाश्ता, 1:30 वाजता जेवण, संध्याकाळी 8ला स्त्रियांची पंगत पहिली, 8:30ला पुरुषांची पंगत. पण रात्री 2-2 वाजेपर्यंत मला स्वयंपाक घराजवळचीच खोली दिलेली आहे. रात्रभर कुटाकुटी चालते. तेव्हा सकाळी बटाट्याचा वडा मिळतो आणि त्याच्यासाठी श्रम घेणारे हे माणसं.
मी जगन्नाथपुरीच्या कथेत सांगितलं होतं, वृंदावनच्या कथेत सांगितलं होतं की भास्कर काका 4 तरुण माणसं जोडा. कथेला आता माणसं कशी पाहिजे, यांचं वय आता हे 70+ माणसं आहेत. ते कथा करतात, भुरीदा जना माणसं, 150-200 लोकांचं रोज भोजन बनवून त्यांची सगळी व्यवस्था लावून आणि ती लावण्यासाठी निरपेक्ष तुमच्या 1 रुपयाचीही त्यांना काय नाही. मी कथेला जातो, हल्ली भागवत सांगणं हा व्यवसाय झाला. भागवत कथा आयोजित करणं हा काय आहे, व्यवसाय. की एका माणसामागे 2-3 हजार रुपये कसे राहतील याचा काय केला जातो, विचार केला जातो. पण हे रेल्वे ग्रुप असा आहे की त्यांना तुमच्याकडनं 1 रुपयाचीही काय नाही आहे, अपेक्षा नाही. इतकी निस्वार्थ सेवा करतंय कोण, कोणी करेल, अजिबात. आमचे चंद्रकांत पाटील तर पहाटे 4 वाजता झोपतात. त्यांना परवा विचारलं का कथेला दिसलं नाही, म्हणे मी पहाटे उशिरा झोपलो. लक्षात ठेवा, ही निस्वार्थी सेवा करणारे माणसं आहे. म्हणून आपल्याला हे कथा कीर्तन ऐकायला सांगायला सुखकर होतं. मग त्या गोपी सांगतात कृष्णाला की कृष्णा हे भुरीदा जना माणसं आहेत, म्हणून या भूतलावरती भक्तीची परंपरा अखंडित आहे. आणि ही भक्तीची परंपरा अखंडित आहे म्हणून आम्ही त्या भक्तीला प्रेरित करणाऱ्या माणसांच्या चरणावरती भूरिदा जना आम्ही नमस्कार करतो. लक्षात ठेवा, मी अगदी स्वच्छ शब्दात सांगतो, मी व्यवहारी मनुष्य आहे. मी जग फिरलेलो मनुष्य आहे. मी रोज वेगवेगळ्या लोकांमध्ये बसणारा उठणारा मनुष्य आहे. मला चांगलं वाईट समजण्याचं तारतम्य बुद्धी आहे. मला एवढंच सांगतो की या जगतामध्ये काहीतरी फायदा असल्याशिवाय कोणीही काहीही करत नाही. निस्वार्थ हा शब्द फक्त शब्दार्थाच्या डिक्शनरीमध्ये ठेवावा असा राहिलेला. पण तुम्हाला यदा कदाचित निस्वार्थ माणसं मिळाले तर त्यांची संगत सोडू नका. मी व्यवहारी असं का म्हटलो, मी जग पाहिलं असं का म्हटलो हे सांगण्यासाठी, तर मी तुम्हाला 3-4 तास प्रवचन सांगितलं, याची किंमत माझ्या लेखी शून्य. माझ्या लेखी कशी आहे, शून्य आहे माझ्या लेखी. तुमच्या लेखी त्याची काही किंमत तुम्ही ठरवा. मला आयतं येऊन बसायचं आहे व्यासपीठावरती. माझ्यासाठी बघा, मी राजासारखा बसलोय, तुम्ही खाली बसलाय, मी एकटा वर बसलोय, केवढा मोठा राजा. माझं आसन व्यासपीठाच्या व्यासपीठावर, कारण नसताना मला धक्क्या दिला आहे. बघा, 2 माईक आहेत, गळ्यात हार आहे, पण याची किंमत शून्य आहे. कारण का, माझं ज्ञान व्यक्त करण्यासाठी कथा आयोजित कोणीतरी तर केली पाहिजे, आणि ती कथा निस्वार्थ कोण आयोजित करेल. तर रेल्वे ग्रुपचे सगळे आयोजक, मी नावं मुद्दामून घेत नाही, आणि त्यांच्याबरोबर असलेले तुम्ही सगळे भाविक भक्त, या श्रीशैल्यम पर्वतावरती राहणाऱ्या साक्षात शिवशंकर मल्लिकार्जुनाने तुमचं सगळ्यांचं कल्याण करावं. तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य आरोग्य द्यावं, सुखसमृद्धी द्यावी, यशकीर्ती द्यावी, आणि तुमच्या मनोवांछित मनेप्सित कामना पूर्ण व्हाव्या, आणि लवकरात लवकर परत श्री शैल्यम पर्वतावरती राहणाऱ्या मल्लिकार्जुनाचा दर्शनाचा योग यावा, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि शिवशंकरांची स्तुती शिवपुराणात केलेली म्हणतो आणि कथेची समाप्ती करतो. सगळ्यांना सूचना आहे, मी शंकरांची स्तुती म्हणत असेपर्यंत हा ग्रंथ प्रत्येकाच्या डोक्यावरती ठेवण्यात येईल. सगळ्यांनी थोडं थोडं अंतर एकमेकापासून ग्रंथ ठेवणाऱ्या माणसाला जाण्या येण्यासाठी म्हणून ठेवा. श्री गणेशाय नमः. आधी सगळ्यांना येणारं स्तोत्र आपण म्हणू. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. हरा हरा महादेवा पार्वती
पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा 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 पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हर हर महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमः पार्वतीपते हर हर महादेव ताई उभी राहा. तू उभी राहा. यांच्याकडनं पोथी घे आणि सगळ्यांच्या डोक्यावरती ठेव. हां तर तुला सोपं पडेल. सगळ्यांनी या ताईला तुमच्या जवळ यायला जागा करून द्या. श्री गणेशाय नमः. सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां तु महङ्कारम् ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथञ्च दातिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकामने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीपुरे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेत् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसाङ्गनाः नरा नमन्ति देवेषु नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकीः कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवो सर्वव्यापी महेश्वरः यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः. षडक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. रत्नैकल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगवरा मोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्रसहितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवतया निधे पुष्पते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे मणिकण्डरत्नरचिते
पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामलयुगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभिर्मृदङ्गकाहनकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिरबहुविधा एतत् समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तद्ददखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा वायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधम् विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॐ पूजावसानसमये दशवक्त्रगीतं यशम्भुपूजनमिदं पठति पुरुषे तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुखीं प्रददाति शम्भुः अद्य मे सफलं जन्म अद्य मे सफलं तपः अद्य मे सफलं ज्ञानं शम्भोन्नतभारतदर्शनः नमः पार्वतीपते हर हर महादेव त्या टाइमला एक माहिती आहे तुम्हाला म्हणण्याची सवय उभं राहून म्हटलं तरी चालेल बसून म्हणता आम्हाला कसं काय समजणार कोण म्हणते इकडे तोंड करून म्हणाल म्हण या ताईचं नाव काय मीनाक्षी दंगले मीनाक्षी जगले ताई या ठिकाणी शिव तांडव स्तोत्र म्हणताय सगळ्यांनी त्याचं श्रवण करा त्यांना जोडीला कोणी आहे का श्री गणेशाय नमः जटाटवी गलजल प्रवाह कामितर्तने कलेवरन्दवन्दिनाभुजङ्गजुङ्गमालिका अमट्टमट्टमट्टमन्विनाटमट्टवर्मयं चकारचण्डताण्डवं तमापुरा शिव शिवम् जटाकटाहसं प्रमं रमन्नरिक्पणेर्जनि विलोलितिवल्लरी विराजमानमहादेवी
जगदादि शंभो नमः पार्वती पदे हर हर महादेव
हरे राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की ओम राजाधिराजाय प्रसेयसाहिने नमो विश्वनाय गुरुमहे समे कामान कामकामयं कामेश्वरो वैश्वरो ददातु उभे राघवेश्वराय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं रोचस्वः जम्वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं ईश्यात् सार्वभौमस्सार्वभाविषात् तादातरार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायात् एकराजपुत्रतत्त्वेष श्लोको विहितो मरुतत्परिवेशनादो मरुतस्यावसन्तुभे आविक्षतस्य कामप्रिये विश्वे देवाः सभासत इति